मुंबईतल्या प्रतीक्षा नगर या बेस्टच्या डेपोतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन पुकारलं। पगार वेळेवर दिला जात नाही, तसंच कायमस्वरूपी कामावर घ्यावं या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले। मातेश्वरी या खासगी बस कंपनीचे हे कर्मचारी आहेत आणि त्यांच्या आंदोलनामुळे प्रतीक्षा नगरमधून सुटणाऱ्या बेस्ट बसच्या सेवेला फटका बसलाय। विधानसभा निवडणुकीपूर्वी भूसंपादनाची अधिसूचना रद्द केलेल्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पुन्हा हालचाली सुरू केल्या। या महामार्गासाठी पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया MSRDCनं सुरू केलेली आहे आणि त्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय। त्यामुळे या महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच काढली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्य सरकारनं त्याची अधिसूचना काढून 12 जिल्ह्यांमध्ये 27 भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती। मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मार्गाला विरोध दर्शवला होता। त्यामुळे महायुतीच्या स्थानिक नेत्यांनीही प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती। सप्टेंबरमध्ये या महामार्गाची भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारनं रद्द केली होती आणि आता निवडणुका संपताच पुन्हा या प्रकल्पासाठी MSRDCनं हालचाली सुरू केलेल्या आहेत। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। खंडणीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात यावा आणि त्याला सह आरोपी करावं अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली आहे। या मागणीसाठी आज पूर्ण देशमुख कुटुंबीय मोबाईल टॉवरवर आंदोलन करणार आहे। खंडणी प्रकरणात गेल्या 13 दिवसांपासून पोलीस कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याला मंगळवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे। CIDच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्द्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबणार की लांबणार हे ठरणार आहे। सलून आणि ब्युटी पार्लर साहित्यांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। GST आणि कारागिरांचे दरही वाढलेत, त्यामुळे केस कापणं, दाढी, केस रंगवणं, फेशियल आणि इतर सेवांचे दर वाढलेत। अहमदाबाद महामार्ग म्हणून प्रसिद्ध असलेला भाईंदर ते तलासरी या महामार्गाची दुरुस्ती आणि काँक्रिटीकरण मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे। त्यानुसार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नियोजन केलं। एकूण 700 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे। चेन्नई दिल्ली राष्ट्रीय महामार्ग 48 असं या महामार्गाचं नाव आहे। पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मध्य रेल्वेच्या CSMT स्थानकाबाहेर टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची सर्रास लूट सुरू आहे। मुजोर टॅक्सी चालकांकडून मीटर न जाण्यासाठी नकार देऊन प्रवाशांना केवळ शेअरिंगचा पर्याय उपलब्ध असल्याचं चित्र सर्रास दिसतंय। केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणालीमुळे कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या 78 लाख निवृत्ती वेतनधारकांना आपलं निवृत्ती वेतन कोणत्याही बँक शाखेतून काढणं शक्य होणार आहे। 1 जानेवारी 2025 रोजी CPPS यंत्रणा लागूही करण्यात आली आहे। आता 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। भारतीय रेल्वेकडून क्रीडा कोट्यातून विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात भरती करणार आहेत। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असून या कामामुळे रेल्वेच्या थांब्यामध्ये बदल करण्यात आला आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर या प्लॅटफॉर्मवरून 24 डब्यांचे मेल एक्सप्रेस धावू शकणार आहे। तर विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। आता प्रवाशांना ट्रॅव्हलच्या तिकिटातच विमान प्रवास करता येणार आहे। एअर इंडिया एक्सप्रेसनं फ्लॅश सेलची घोषणा केली आहे। यात फक्त 1500 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये विमान प्रवास करता येणार आहे। 19 जानेवारीला आरे ते BKC या पहिल्या टप्प्यातील भुयारी मेट्रोच्या विमानतळ T2 स्थानकाचं प्रवेशद्वार देखभालीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांना A2 या प्रवेशद्वाराचा वापर करता येणार नाही। राज्यातील अनेक बस स्थानकं बांधवा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर विकसित करण्यात येत आहेत। या ST आगारांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात 25 तर मुंबईतील बोरिवली आगारात 100 काठांचं रुग्णालय ST कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे। राज्यातील 1,40,000 डॉक्टरांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे। मात्र ज्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही त्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई केली जाणार आहे, असा निर्णय महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं घेतलाय। राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्तनपान कक्ष बांधण्यात येणार आहेत। सामाजिक उत्तरदायित्व निधीतून 70 हिरकणी कक्ष साकारण्यात येणार आहेत। टोरेस घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पोलिसांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी त्यांनी मुंबईतील वित्तीय आणि गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा करण्याचे आदेश यंत्रणांना दिले।
चीनमध्ये HMPVनं हाहाकार माजवला असतानाच दुसरीकडे मंकीपॉक्स व्हायरस क्लॅप 1B नवीन व्हेरिएंटनं धडक दिली आहे। एका प्रवाशामध्ये हा संसर्ग आढळून आलाय। या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चौघांनाही याची लागण झाली आहे। भोगीनिमित्त मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची मोठी आवक झाली आहे। भाज्यांना मागणी वाढल्यानं भेंडी, पापडी, वालवर, पावटा, वांगी, गाजर, भुईमूग या फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% वाढ झाली आहे। सविस्तर बातमी पाहूयात। आमचं सरकार पुन्हा आलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती। आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलंय आणि त्यामुळे 2100 रुपये कधीपासून जमा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मात्र त्याचपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे, पाहूयात। विधानसभा निवडणुकीसाठी महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय झाली। याचा मोठा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला। पुन्हा सत्ता आल्यास 2100 रुपये देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं। मात्र निवडणुकीनंतर या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याचं समोर आलंय। आता अपात्र बहिणींकडून दंड वसुली करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे। मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण, मात्र पुढे जे नियमात नाहीत त्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावीत, अन्यथा सरकारने दंडासह वसुली करावी असं भुजबळ म्हणाले। या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। लाडकी बहीण योजनेचा अनेकांकडून गैरवापर केला गेल्याचं भुजबळ यावेळेला म्हणाले। या योजनेचा फायदा काही प्रमाणात नको त्यांना झाला असून त्यासाठी भुजबळांनी ही मागणी केली आहे। विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सर्व राजकीय पक्षांचं लक्ष पालिका निवडणुकांकडे लागलंय। भाजपच्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री फडणवीस आणि गृहमंत्री शहांनी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। विधानसभा निवडणुकीत महायुतीनं यश मिळवलेलं आहे। दरम्यान आता सर्वांचंच लक्ष महापालिका निवडणुकांकडे लागलंय। याच दरम्यान भाजपच्या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहांनी पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय। तर फडणवीसांनी एक महत्त्वाची माहितीही दिली आहे। तर येत्या 3-4 महिन्यात या निवडणुका होतील, या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे। दरम्यान अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा भरली आहे। आपलं पुढचं लक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याचं आहे। येत्या जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीत विरोधकांना बसायला एकही जागा ठेवू नका, पालिका निवडणुका आपण जिंकणार असल्याचा विश्वास शहांनी व्यक्त केलाय। मुंबई तक आवाज जानी चाहिए कि आने वाले स्थानीय स्वराज के चुनाव में इससे भी प्रचंड विजय भाजपा की होने वाली है। या अधिवेशनात मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आदी महत्त्वाच्या महापालिका आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकण्याचा निर्धार भाजपनं केलाय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। टोरेस कंपनी घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। या घोटाळा प्रकरणात आतापर्यंत खासगी ज्वेलरी फर्मच्या 3 उच्च अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। या आरोपींची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मुंबईतील 100हून अधिक उड्डाण पूल, पादचारी पूल, स्कायवॉक, सबवे आदींची दुरवस्था झाली असून त्यांच्या तातडीच्या आणि मोठ्या दुरुस्तीची गरज आहे। मुंबईकरांचा प्रवास मात्र त्यामुळे जीवघेणा झालाय आणि त्यातील 8 पूल धोकादायक बनल्यानं ते पादचारी आणि वाहनचालकांसाठी आधीच बंद केलेत। राज्यातील विना अनुदानावरील शाळा टप्पा अनुदानावर आल्यानंतर तसंच इंग्रजी शाळांच्या मान्यतेच्या खिरापती वाटल्यानं राज्यभरातील सरकारी मराठी शाळांच्या विद्यार्थी संख्येला गळती लागली आहे। राज्यातील तब्बल 15,345 शाळांमध्ये पटसंख्या 1 ते 100च्या दरम्यान घसरली आहे। कुर्ला बेस्ट अपघाताला महिना उलटून गेला तरीही उपक्रमाकडून ना अपघाताचा अहवाल समोर आलाय, ना उपक्रमाच्या महाव्यवस्थापकपदी कायम अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे। तर गेल्या 4 वर्षात 3 महाव्यवस्थापक झालेत आणि त्यामुळे महाव्यवस्थापकाची बेस्ट घडी बसेना अशी परिस्थिती उपक्रमाची झाली असल्याचं चित्र आहे। मुंबईत आरटीओनं 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP लावणं बंधनकारक केलेलं आहे। याची अंमलबजावणी 7 जानेवारीपासून सुरू करण्यात आली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये सुमारे 10,000 वाहनांवर बसवण्यात आली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तर ही नंबर प्लेट बसवण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे। जे रुग्णालयामध्ये 36 वर्षांच्या मेंदूमृताच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे 7 रुग्णांना जीवनदान मिळालंय। या अवयवदानातून 2 किडन्या, फुफ्फुस, हृदय, स्वादुपिंड, यकृत, लहान आतडं आणि डोळे दान करण्यात आले असून मुंबईतील या वर्षातील हे दुसरं अवयवदान आहे। पालिकेतर्फे रस्ते धुवून स्वच्छ करणं, रस्त्यावरील धूळ साफ करणं, त्यासह कचरा उचलणं या कामांसाठी वेगवेगळ्या अद्ययावत यंत्रांचा वापर केला जातोय। त्यासाठीच मार्चपर्यंत आणखी 15 यांत्रिकी झाडू, कचरा उचलणारी यंत्र आणि घनकचरा विभागाच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहे।
येत्या काळात पुण्याची ओळख इलेक्ट्रॉनिक क्लस्टर म्हणून समोर येईल. उद्योजक आणि कंपन्या पुण्यामध्ये आकर्षित होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं मत मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलंय. शिवडी नावाच्या अटल सेतूवरून वर्षभरात 82,81,000 वाहनांनी प्रवास केलाय. दर दिवशी सरासरी 22,814 वाहनांचा या मार्गावरून प्रवास होतोय. कष्टकरी सर्वसामान्य नागरिक, महिला आणि शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांसाठी ठाणे, मुंबई आणि मुंबई महानगरासह संपूर्ण राज्यात परवडणारी घरं उभारण्याचा महायुती सरकारचा अजेंडा असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सर्वसामान्यांच्या घरासंबंधी कायदा करणं आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपण घेत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या बृहत सूची सोडतीतील पात्र भाडेकरूंच्या निकटच्या वारसांना आता सदनिकेचा सशर्त ताबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी हा निर्णय घेतलाय. सविस्तर बातमी पाहूयात. वर्षाच्या सुरुवातीलाच पहिला सण असणाऱ्या मकर संक्रांतीची लगबग सर्वत्र सुरू झाली आहे. पण वाढलेल्या महागाईचा परिणाम मकर संक्रांतीवर देखील दिसून येतोय. पतंगांच्या किमतींमध्ये 10% वाढ झाली आहे. अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकर संक्रांतीनिमित्त सध्या नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या आहेत. संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे. मोठ्या उत्सवात लोक पतंग उडवण्याची मजा घेत असतात. त्यामुळे आता विविध रंगांच्या आणि विविध प्रकाराच्या पतंगी बाजारात दाखल झाल्या आहेत. सध्या बाजारात 60 रुपयात 10 पीस विकले जात असले तरी मागील वर्षापेक्षा यंदा 10% भाव वाढलेत. तसंच दरवर्षीपेक्षा यंदा रंगीबिरंगी पतंगीला मोठी मागणी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. पिछले साल से देखेंगे तो कैसा है, पिछले साल से थोड़े हल्के से बड़े हैं. बाकी कैसा है, रेट तो नॉर्मल है, 10-20 का फर्क आएंगे. बाकी तो जैसा पतंग लेने जाओ बंडल में आता है. भुसावळच्या बाजारातही पतंग खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येते. विविध रंगांचे, आकारांचे तसंच कार्टून असलेले पतंग विकण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. तर पिंपरीतील बाजारातही विविध रंगी कागदी आणि प्लास्टिकच्या पतंगी विक्रीस दाखल झाल्या आहेत. 10 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंतच्या पतंगी यंदा बाजारात विक्रीस आल्या आहेत. चायनीज आणि काची मांज्याला बंदी असल्यामुळे बाजारात साधे मांजे विक्रीला आले. ड्रेनेजच्या कामासाठी खणलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वार पडल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट असलेल्या नरे गावात ड्रेनेजच्या कामासाठी रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. त्याच परिसरात हा अपघात झालाय. पुण्यातील नरे गावात ड्रेनेजच्या कामासाठी रस्त्यावरती खोदकाम सुरू आहे. त्यामुळे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या या खड्ड्यात दुचाकीस्वार पडलेला आहे. त्यामुळे काही वेळ वाहतूक थांबवण्यात आली होती. खड्ड्यात जवळून जात असताना दुचाकीस्वाराचा वाहनावरचा ताबा सुटला आणि दुचाकीस्वार दुचाकीसह खड्ड्यात पडला. स्थानिकांनी त्याला खड्ड्याच्या बाहेर काढलं. नरेतील ड्रेनेज लाईनसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र आचारसंहितेमुळे काम ठप्प होतं. तर पुण्यातीलच कर्वेनगरमध्ये बांधकाम साईटवरती खोदलेल्या डक्टमध्ये महिला पडली आहे. हा खड्डा साधारणपणे 20 फूट असल्याचा अंदाज आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी महिलेला खड्ड्यातून बाहेर काढलंय. मात्र या अपघातात महिला जखमी झाली आहे. त्यामुळे विकास कामांसाठी खोदलेले खड्डे अपघाताचं कारण होतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्यात यावं या मागणीसाठी कांदा उत्पादक आज आंदोलन करणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांवर महागाईची संक्रांत आली आहे. संक्रांतीच्या तोंडावर भेंडी, पापडीवाल, वांगी आणि गाजर 15 ते 20% महागलेत. तर 120 रुपये किलोनं मिळणारा वाल तब्बल 200 रुपयांवर गेलाय. 60 रुपयांना मिळणारी वांगी 100 रुपयांवर गेली आहेत. जळगावातल्या भाजी बाजारात सध्या पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दीड महिन्यापूर्वी 20 ते 25 रुपयाला मिळणारी मेथीची भाजीची जुडी आता 10 रुपयात 2 जुड्या मिळत आहेत. लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात लागलेला खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात नाफेड आणि एनसीसीएफद्वारे केल्या जाणाऱ्या सोयाबीन खरेदीची मुदत रविवारी संपली. या खरेदीला मुदतवाढ देण्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली होती. मात्र नाफेड, एनसीसीएफ आणि पणनच्या अधिकाऱ्यांना या मुदतवाढीचे लेखी आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचं समोर आलंय. नवीन उत्पादन बाजारात आल्यानं कडधान्यांच्या किमती कमी होऊ लागलेल्या आहेत. हरभरा वगळता इतर कडधान्यांचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय. राज्यात 45 क्विंटल तुरीची आवक झाली आहे. यात अहिल्यानगर बाजारात तुरीला 6,900 रुपये दर मिळाला. तर परभणी जिल्ह्यामध्ये लाल तुरीला 7,250 रुपयांचा दर मिळाला.
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे. मात्र नाफेड, एनसीसीएफ आणि पणनच्या अधिकाऱ्यांना या मुदतवाढीचे तोंडी अथवा लेखी आदेश रात्रीपर्यंत प्राप्त झाले नव्हते. या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती पणनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पारनेर बाजारामध्ये लाल कांद्याची 16,629 क्विंटल तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 16,071 क्विंटलची कांदा आवक झाली आहे. लाल कांद्याला पारनेर बाजारात 1,700 रुपये तर भुसावळ बाजारात 1,200 रुपयांचा दर मिळाला आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये असलेली ऐतिहासिक वाघनखं लवकरच निरोप घेणार आहेत. 31 जानेवारीपर्यंत ही वाघनखं शिवप्रेमींना पाहता येणार असून यानंतर ती नागपूर येथील संग्रहालयामध्ये विसावा घेणार आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या आज अमरावतीचा दौरा करणार आहेत. अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयानं 1100 रोहिंग्यांना जन्मदाखले दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर ते आज अंजनगावमधील तहसीलदारांची भेट घेणार आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज रायगड दौऱ्यावर आहेत. किल्ले रायगडला दानवे भेट देणार असून तळी येथील पुनर्वसनाच्या कामाची ते पाहणी करणार आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात लाडक्या लेकींच्या सुरक्षेचा थांगपत्ता नसल्याचं चित्र आहे. शहरात प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अशा घटनांचे सत्र वाढलं असून वर्षभरात तब्बल 559 मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. भुसावळमधील तेहरीन नासिर शेख हत्या प्रकरणात बाजारपेठ पोलिसांनी 4 आरोपींना मनमाड येथून अटक केलेली आहे. मनमाड येथून अटक केलेल्या चौघांकडून 4 गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुस ताब्यात घेतल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आकाश नकाते यांनी दिली आहे. रायगडमधील महाड MIDC पोलिसांनी 6 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेलं आहे. हे बांगलादेशी महाप्रळ पंढरपूर रस्त्यावर काम करत होते. या बांगलादेशी नागरिकांकडे कोणतीही कागदपत्र नसल्याचं छाननीमध्ये निष्पन्न झालंय. जळगाव जिल्ह्यातील यावल येथील 18 रस्त्यावर केळीच्या बागेत अज्ञातांकडून केळीचे खोड कापण्यात आले. जवळपास 6,000 पेक्षा जास्त केळीचे खोड अज्ञातांनी कापून नेले. या घटनेमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या मनवेळ शिवारात कालव्याला भगदाड पडल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. कालव्याला भगदाड पडूनही त्याकडे पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष होतंय. धाराशिवमध्ये एका माकडानं चक्क बस प्रवासाचा आनंद लुटलाय. बसच्या टपावर बसत माकडानं तब्बल 20 किलोमीटरचा प्रवास केलाय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. चाळीसगावच्या कन्नड घाटात मागील अनेक महिन्यांपासून एका माकडानं चालकांसह लहान मुलांचा चावा घेऊन त्यांना जखमी केलं होतं. अखेर या पिसाळलेल्या माकडाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. जळगावच्या चोपडा तालुक्यात हरभरा पिकावर मूळ कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. यामुळे झाडं सुकत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मकर संक्रांतीनिमित्त भुसावळमध्ये पतंग खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. दुकानांमध्ये देखील विविध रंगाचे आणि कार्टून असलेले पतंग बाजारामध्ये विकण्यासाठी आलेत. पोलिसांकडून नायलॉन मांजाविरोधात कारवाई वाढली असताना आता विक्रेत्यांनी ऑनलाईन विक्री खरेदीवर भर दिलेला आहे आणि तरुणाईचा कल देखील ऑनलाईन खरेदीकडे जास्त आहे. त्यामुळे बंदी असलेला हा मांजा इंटरनेटवरील अनेक संकेतस्थळांवर एका क्लिकवर उपलब्ध आहे. नाशिक शहरात एकाच दिवसात 1,09,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा विभाग 1च्या वतीनं ही कामगिरी करण्यात आली आहे. गुन्हे शाखा 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचारी यांची पथकं तयार करण्यात आली आहेत.